नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हृदयविकारांवर अत्यंत प्रभावी अशा माधवबागच्या SHS म्हणजेच संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. याची सविस्तर माहिती या चिकित्सेविषयी घेणार आहोत आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत माधवबागचे OPD विभागाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर अमित पाटील. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत. नमस्कार. सरांकडनं जाणून घेणार आहोत की हृदयविकार किंवा ब्लॉकेजेस किंवा BP, ब्लड प्रेशर असो किंवा आणखी मधुमेहासारखी घातक आजार असो, या आजारांवर माधवबागची ही SHS म्हणजेच संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा कशा प्रकारे प्रभावी आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तसंच माधवबागमध्ये आणखी कोणकोणत्या प्रकारे चेकअप उपलब्ध आहे आणि कुठल्या कुठल्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत, सवलती देण्यात आलेल्या आहेत, अतिशय माफक दरात ही चिकित्सा केली जाते माधवबागमध्ये, त्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा जी आहे, ही संकल्पना विकसित करण्यामागे माधवबागचा उद्देश काय? बेसिकली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे माधवबाग हे असं चिकित्सा केंद्र आहे की ज्याच्यामध्ये विदाऊट एनी सर्जिकल मॅनेजमेंट, म्हणजे कुठलंही शस्त्रक्रिया न करता, कुठलंही इंजेक्शन, सलाईन अशा चिकित्सा न करता केवळ रिसर्च बेस्ड आयुर्वेदिक ट्रीटमेंट पाठ केला जातो. आयुर्वेदाने जे पंचकर्म सांगितलेलं आहे ते पंचकर्म ट्रीटमेंट आणि विथ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन या सगळ्या दृष्टीने पेशंटला त्यांच्या हृदयविकारातून डायबिटीज, BP, वाढलेलं वजन, वाढलेलं कोलेस्ट्रॉल यातनं कायमस्वरूपीचं बाहेर काढण्याकरता, त्या आजारांना कायमस्वरूपी बरं करण्याकरता जी रिसर्च बेस्ड लाईन ऑफ ट्रीटमेंट लॉन्च करण्यात आली आहे ती म्हणजे संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा. संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा पद्धती म्हणजे एक प्रकारची पंचकर्म ट्रीटमेंट आणि ही पंचकर्म ट्रीटमेंट विथ काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचे प्रकार याच्यावरती आधारित ही चिकित्सा पद्धती लॉन्च केलेली आहे, जेणेकरून सर्व रुग्णांना याचा फायदा व्हावा. नक्कीच. तर आपण पाहता डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे प्रेक्षक हो, माधवबागच्या नॉन सर्जिकल संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा ही वेदनारहित आहे आणि अत्यंत सुरक्षित आहे रुग्णांसाठी. माधवबागच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म चिकित्सेविषयी तुम्ही जाणून घेऊ शकता आणि तुम्हाला जर याविषयी माहिती हवी असेल तर त्यासाठी फक्त मिस कॉल द्या 02248906262 या क्रमांकावर आणि तुम्हाला माधवबागचे सगळे तज्ज्ञ जे आहेत प्रतिनिधी ते तुम्हाला कॉल करतील आणि याविषयी सगळी माहिती देतील. तसंच याच नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊन तुम्ही अपॉइंटमेंटसुद्धा माधवबागमध्ये घेऊ शकता. तर आता आणखी या नेमके फायदे काय आहेत या चिकित्सेचे ते सुद्धा आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर, आणखी वेगवेगळे काय फायदे आहेत याचे? माधवबागने जी रिसर्च बेस संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा ही जी चिकित्सा पद्धती तयार केलेली आहे याचे फायदे जर आपण पाहायला गेलो तर डायबिटिक पर्सन, हायपरटेन्सिव्ह, कार्डियक डिसीज ज्यांना झालेले आहेत, त्याचबरोबर ज्यांचं उंचीच्या प्रमाणापेक्षा वजन जास्त आहे, ओबेसिटी ज्याला आहे, त्याचबरोबर ज्याचं कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढलेलं आहे, थायरॉईड लेवल्स वाढलेलं आहे, अशा प्रकारच्या सगळ्या आजारांवरती माधवबाग हे संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा पद्धतीने ट्रीटमेंट पाठ करतं. याच्याकरता आपल्याला पेशंटला 7 दिवस निवासी चिकित्सा पद्धती घ्यावी लागते. म्हणजे माधवबागचे जे 2 हॉस्पिटल आहेत, माधवबाग हॉस्पिटल खोपोली आणि कोंडाळी हॉस्पिटल, येथे 7 दिवस निवास करून ट्रीटमेंट पाठ घ्यावा लागतो. आणि या ट्रीटमेंट पार्टमध्ये पेशंटचे जे आजारानुसारचे जे सिम्पटम्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला कार्डियक डिसीज असेल तर छातीत दुखणं, छाती गच्च भरणं, छातीवर दाब येणं, डावा हात दुखणं, हाताला मुंग्या येणं, हात जड पडणं किंवा डायबिटीजमुळे आलेलं वारंवार युरिनेशन होणं किंवा तळपायांची आग होणं, त्याचबरोबर अंगाला खास सुटणं, अशी जी लक्षणं आहेत या संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा पद्धतीमुळे डेफिनेटली या वेगवेगळ्या आजारांची जी वेगवेगळी लक्षणं आहेत त्या लक्षणांचा समूळ नाश व्हायला मदत होते. 7 दिवसांमध्ये नक्कीच आपल्याला ट्रीटमेंट पार्ट घेत असताना ह्या लक्षणांची तीव्रता जी आहे ती कमी झालेली दिसते आणि विदिन 3 मंथ्स डेफिनेटली आपल्याला या आजारातनं पेशंटला आपल्याला बाहेर काढता येतं. त्यामुळे संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा ही आजाराला समूळ नष्ट करण्याकरता नक्कीच फायदेशीर आहे. अच्छा, पण डॉक्टर अमित, ही जी चिकित्सा आहे या चिकित्सेचे नेमकी म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव या चिकित्सेत होतो? संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा ही जी चिकित्सा पद्धती आहे याच्यामध्ये पंचकर्म ट्रीटमेंट ही एक महत्त्वाचा पार्ट आहे.
त्याचबरोबर पंचकर्मामध्ये म्हणजे आयुर्वेदाने जे सांगितलेली 5 वेगवेगळी कर्म आहेत, ती कर्मांमध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती, रक्तमोक्षण ज्या पेशंटला गरज आहे त्या पेशंटला, त्याचबरोबर विरेचन, वमन. बेसिकली कार्डियक पेशंटमध्ये वमन आपण नाही करत, परंतु आपल्याला इतर काही आजारांकरता वमन करण्याची जर गरज असेल तर त्याही पद्धतीने पेशंटला तसं आपण प्रोटोकॉल ठरवून घेऊन ती ट्रीटमेंट पार्ट करतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहते ती म्हणजे बस्ती कर्म, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे आपल्याला आजाराच्या स्वरूपानुसार ते करणं गरजेचं राहतं. ते सगळं रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट पार्ट आपण माधवबागमध्ये करत असतो. आणि याच्याबरोबरच संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सेमध्येच एक वेगळा प्रकार राहतो, तो म्हणजे माधवबागने तयार केलेला, तो म्हणजे संपूर्ण दिनचर्या. म्हणजे अगदी पहाटे 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत पेशंटचं एक शेड्यूल तयार केलं जातं आणि त्या शेड्यूलमध्ये पेशंटला विविध वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्याची ट्रीटमेंट पार्ट केली जाते. म्हणजे थोडक्यात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. म्हणजे या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये मग रोज सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायाम, कार्डियक रिलेटेड एक्सरसाइज, ॲरोबिक एक्सरसाइज, फिजिओथेरपीचे एक्सरसाइज, या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे आहार. म्हणजे प्रत्येक डिसीज वाईज कशा पद्धतीचा आहार असावा, तो आहार या 7 दिवसांमध्ये निवासी चिकित्सेमध्ये पेशंटला दिलाच जातो. शिवाय घरी जात असताना सुद्धा डिस्चार्ज होताना रेडी टू कुक फूड मटेरियल ॲज अ डायट बॉक्स, म्हणजे जेवणाचं जे तयार मटेरियल आहे ते त्यांना पॅक करून दिलं जातं, जेणेकरून त्याच पद्धतीने ते फॉलो करावं लागतं. तर हा सगळा जो प्रकार आहे, हा सगळा प्रकार ह्या संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा पूर्ण पद्धतीमध्ये येतो, ज्याच्यामुळे डायबिटीज, हार्ट डिसीज, BP, त्याचबरोबर वाढलेलं कोलेस्ट्रॉल, वाढलेलं वजन हे कमी व्हायला आपल्याला मदत होते आणि डिसीज फ्री व्हायला पेशंटला मदत होते. नक्कीच. तर माधवबागच्या याच SHH म्हणजे संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सेच्या माध्यमातून आणि पंचकर्म चिकित्सेच्या माध्यमातून हृदयरोग मुक्त झालेल्या एका आनंदी रुग्णाचं मनोगत आपण पाहूया. माझं नाव रमेश शाहीर. मी पुण्यावरून आलो आहे. छातीत दुखत होतं, पण नंतर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने मी 2D इको स्टेजमध्ये पॉझिटिव्ह आढळलं. नातेवाईकांनी सुचवलं की माधवबागचा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. त्याप्रमाणे मी माधवबागशी संपर्क साधला आणि एक 8 दिवसाची अपॉइंटमेंट घेतली. माधवबागला पहिल्या दिवशीपासून ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच्यानंतर मग रुटीनप्रमाणे रोज पंचकर्म आणि योगा, सकाळी वॉकिंग, जवळजवळ अर्धा तास वॉक होता माझा. त्यानंतर एक 1-1.5 तासाचा योगा होता. त्यानंतर लंच टाईम ब्रेकफास्ट आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पंचकर्म काय द्यायचं, बस्ती द्यायची वगैरे ते ठरवलं झालं. डॉक्टरांनी जे विचारलं की काही तक्रार आहे का काय, त्याबद्दल त्यांनी मला सजेशन दिलेत. मग त्याप्रमाणे पंचकर्म झालं आहे. पंचकर्मानंतर फ्रेश होऊन मग आम्ही जेवणासाठी गेलो. जेवण झाल्यानंतर परत मला थोडा कमरेचा वगैरे त्रास होता, मांडी घालून बसता येत नव्हतं. त्याच्याप्रमाणे मी फिजिओथेरपींना भेटलो. त्यांच्याकडनं मग ते काही व्यायाम शिकून घेतले. प्रात्यक्षिक त्यांनी काही दाखवले. त्यानंतर मग मला परत एक्झरसाईज ट्रेडमिलसाठी वॉक करण्यासाठी बोलवलं आणि तो जवळजवळ मी पहिल्या दिवशी 12 मिनटापासून शेवटच्या दिवशी 19-20 मिनटापर्यंत असा स्टेप बाय स्टेप वाढवत गेलो. त्यामुळे इथं जे माधवबागला येऊन मला समाधान वाटलं, आनंद वाटला आणि थोडं फ्रेशही वाटलं. नक्कीच डॉक्टर, पण ज्या रुग्णांना असा सल्ला मिळाला आहे की तुम्हाला आता हार्ट सर्जरी, भले मग ओपन हार्ट सर्जरी असो किंवा आणखी काय बायपास वगैरे करायला लागणार असा सल्ला ज्यांना दिलेला आहे, त्यांनासुद्धा ही संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा त्यांच्या आयुष्यात बदल घडून आणू शकते? अगदी 100%. कारण की माधवबागनी संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा ही जी चिकित्सा पद्धती सांगितलेली आहे किंवा 7 दिवस ॲडमिट करून आपण पेशंटला जी ट्रीटमेंट पार्ट देतो, ती ट्रीटमेंट पार्टच मुळामध्ये एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी असे जे आपल्याला सर्जिकल मॅनेजमेंट पेशंटला करायला सांगितलेलं आहे ते टाळता यावं म्हणूनच आपण ती ट्रीटमेंट पार्ट देतो. आणि मगाशी जसं मी सांगितलं की संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सेमध्ये केवळ आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट किंवा आयुर्वेदिक औषध उपचार म्हणजे मेडिसिन्स याच्याबरोबरच जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा जो प्रकार सांगितला, म्हणजे रोज सकाळी मॉर्निंग वॉक, योगा वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींच्या सपोर्टने आपण त्यांच्या त्या आजाराकरता लागणारं एन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी ही जी सर्जिकल मॅनेजमेंट आहे ती आपण नक्कीच टाळू शकतो. कारण की जरी आपण सर्जिकल मॅनेजमेंट करून घेतलं तरी रक्तवाहिन्यांमध्ये जे ब्लॉकेजेस झालेले आहेत, ज्या ब्लॉकेजेस करता आपण ही ट्रीटमेंट पार्ट करतो आहे, ह्या ट्रीटमेंट पार्ट नंतर सुद्धा पुन्हा परत ब्लॉकेजेस होऊच शकतात, हे नक्की आहे. तर आपण जी लाईन ऑफ ट्रीटमेंट देणार आहोत संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा पद्धती, याच्यामुळे हे ब्लॉकेजेसच पुन्हा पुन्हा होऊ नयेत, रक्तवाहिन्यांची ताकद वाढावी म्हणून आपण ती ट्रीटमेंट पार्ट करतो.
करतो. तर डेफिनेटली 100% एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी टाळू शकतो आपण. त्याकरता माधवबागमध्ये संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा पद्धती म्हणजेच आपलं थोडक्यात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट पार्ट ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रॉपरली करणं गरजेचं आहे. नक्कीच. तर आपलं स्वास्थ्य जर तुम्हाला निरोगी ठेवायचं असेल तर लगेचच फोन उचला आणि फक्त स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला आता दिसतोय हा नंबर टिपून घ्या. 02248906262 या क्रमांकावर मिस कॉल द्या. माधवबागचे प्रतिनिधी जे आहेत तुम्हाला लगेच कॉल करतील, कॉलबॅक करतील आणि त्यानुसार तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड केली जाईल. तुम्हाला डॉक्टरांना माधवबागच्या भेटता येईल आणि अशा प्रकारे तुम्हाला माधवबागच्या शास्त्रशुद्ध वैज्ञानिक संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सेद्वारे माधवबागच्या उपचारांद्वारे हृदयरोग मुक्त जीवन जगता येईल. चला तर मग आता पुढे वळूयात. डॉक्टर, बऱ्याचदा मधुमेह ज्यांना आहे त्यांना पुढे त्याची परिणती जाऊन हार्ट अटॅकमध्ये होते. तर अशा मधुमेहांना ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा कशी फायदेशीर असेल? मधुमेह व्यक्ती हा म्हणजे अगदी भरपूर वर्षापासून त्याला मधुमेह आहे किंवा आता रिसेंटली नोन त्याला डायबिटीज झालेला आहे हे जरी आपल्याला दिसलं असलं तरी डेफिनेटली हा एक असा रिस्क फॅक्टर आहे की जो पेशंटला हळूहळू डॅमेज करतो. म्हणजे थोडक्यात ज्या व्यक्तींना मधुमेह झालेला आहे अशा व्यक्तींच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या फार कडक होत जातात किंवा त्या रक्तवाहिन्यांचं आकुंचन पावणं, प्रसरण पावणं ही जी क्षमता आहे ती क्षमता पूर्णतः कमी होऊन जाते आणि कालांतराने आतलं जे कोटिंग असतं म्हणजे प्रत्येक रक्तवाहिनीच्या आतमध्ये एक कोटिंग आहे ते कोटिंग खराब व्हायला सुरुवात होतं आणि जिथे जिथे खराब झालं आहे तिथे तिथे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस जमा होतात. मग एकावर एक लेअर बनत गेले की तो ब्लॉक आपल्याला 80-90% 100% झालेला दिसतो. मग अशा ठिकाणी कित्येक वेळा रक्ताची गुठळी जाऊन अडकली गेली किंवा रक्त घट्ट झालं, ते हृदयापर्यंत नाही पोहोचलं किंवा हार्ट अटॅक वगैरे हे सगळे लक्षणं दिसतात. त्याच्यातनं कित्येक पेशंट दगावतात सुद्धा. तर मग हा जो सगळा प्रकार होतोय हा प्रकार होण्याच्या मागचं जे कारण आहे तो म्हणजे डायबिटीज, जो बेसिक आहे ज्याला आपण आज सायलेंट किलर असं म्हणतो, जो हळूहळू पेशंटला डेफिनेटली मारण्याचंच काम करणार आहे. तर नक्कीच या डायबिटीजला सुद्धा आपली संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा ही पूर्णतः घालवू शकते. ती कशी? तर आपण संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सेमध्ये 5 पंचकर्माची ट्रीटमेंट पार्ट, त्याचबरोबर आपल्याला जे आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि पंचसूत्री जी सांगितलेली आहे म्हणजे आहार, विचार, व्यायाम, त्याचबरोबर तुमचं पंचकर्म ट्रीटमेंट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहते म्हणजे ती म्हणजे आपल्या डेली शेड्यूलमध्ये आपण कशा पद्धतीने स्वतःला ॲक्ट करायचं आहे. म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं एक शेड्यूल फिक्स करून दिलं जातं आणि त्यानुसार डेफिनेटली डायबिटीज हा आपल्याला लक्षणांना 7 दिवसांमध्ये रिकव्हरी तर दिसूनच येते. त्याचबरोबर संपूर्ण डायबिटीज हा 3 महिन्यामध्ये नक्कीच घालवू शकतो आपण. आणि एकदा का डायबिटीज पूर्णतः रिव्हर्स झाला की जे संभाव्य धोके आहेत हृदयविकाराचे तेही संपू शकतात. नक्की सर. आणखी आपण या सगळ्याबद्दल डॉक्टर अमित पाटील यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर सामसंजीवनीमध्ये आपलं स्वागत. माधवबागच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेविषयी आपण जाणून घेतोय. डॉक्टर, बऱ्याचदा असे रुग्ण तुमच्याकडे येत असतील ज्यांच्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत धमन्यांमध्ये 70% 80%. तर अशावेळी रुग्ण घाबरून जातो. तर अशावेळी ही चिकित्सा आपण त्यांना देऊ शकतो का? हो, कारण की ही चिकित्साच मी जसं थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलं की संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा ही रक्तवाहिन्यांना ट्रीट करण्याकरता आपल्याला फार फायदेशीर ठरते. ब्लॉकेजेस जे 70% 80% सांगितलेले आहेत ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आहेत. रक्तवाहिन्यांमध्ये जिथे जिथे खराबी झालेली आहे तिथे तिथे त्या रक्तवाहिन्यांमध्ये आपल्या शरीरातलं अनावश्यक जे चरबीचं प्रमाण आहे ते तिथे जाऊन साचणार आहे. एकावर एक लेअर बनल्याच्या नंतरच तो 70-80% ब्लॉक तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा हा अडवला जातोय. कित्येक वेळा एखादी रक्ताची गुठळी बनली, तिथे अडकली गेली की हार्ट अटॅक येणार आहे. तर याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण आपल्याला कमी करण्याकरता म्हणजेच आपल्याला त्या रक्तवाहिन्याची ताकद वाढवण्याकरता, रक्तवाहिन्यांचं जे काठिण्य आलेलं आहे ते काठिण्य दूर करण्याकरता, त्याचं फ्लेक्झिबिलिटी वाढवण्याकरता, आकुंचन प्रसरण पावण्याची जी क्षमता आहे रक्तवाहिन्याची ती चांगली मेंटेन राहण्याकरता, जी ऑलरेडी कमी झालेली आहे ब्लॉकेजेसमुळं, डायबिटीजमुळं, तर या सगळ्या गोष्टींना पूर्णतः रिव्हर्स केलं जातं
पूर्णतः त्यांना नॉर्मल पोझिशनला आणलं जातं आणि डेफिनेटली त्याच्यामुळे जे रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेजेस झालेले आहेत, जे 70-80%, 90% आहेत, ते आपल्याला जसे हळूहळू बनत गेले तसेच ते हळूहळू कमी व्हायलाही मदत होणार आहे. त्यामुळं ब्लॉकेजेस रिव्हर्सल ट्रीटमेंट ही नक्की आपली आहे. त्याच्याकरता आपण सिटी एंजिओ नावाची टेस्ट करून घेतो आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला बदल आलेले आहेत ते आपले रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट पार्टमुळेच आलेले आहेत हे आपल्याला दिसून येतं. तर माधवबागचे खोपोली आणि कोंढाळी या दोन्ही ठिकाणची जी हॉस्पिटल्स आहेत ही निवासी रुग्णालय आहेत आणि इथे 2D इको, स्ट्रेस टेस्ट किंवा मग HbA1c सारख्या प्रगत चाचण्यांसोबतच एक वेळची पंचकर्म ट्रीटमेंट जी आहे ती फक्त 1999 रुपये अशा सवलतीच्या दरात केली जाते. त्यामुळे नक्कीच माधवबागकडनं दिल्या जाणाऱ्या या सुविधेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या, त्यावर कॉल करा आणि रीतसर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही या ट्रीटमेंटचा, माधवबागच्या या सेवेचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर, हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी वाढवायची असेल तरीसुद्धा आपली ही संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा उपयोगी आहे? हो, अगदी 100%. ज्या व्यक्तीला रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस झालेले आहेत, रक्तवाहिन्यां थ्रू हृदयाला जेवढा रक्तपुरवठा मिळायला पाहिजे तो व्यवस्थित मिळत नाही आहे, त्यामुळं हृदयाच्या मांसपेशींची ताकद कमी पडते, हृदयाचं पंपिंग कमी झालेलं आपल्याला दिसतं किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये हार्ट अटॅक आल्याच्या नंतर जे नॉर्मल माणसाचं पंपिंग 60-65% होतं ते सडनली आपल्याला 30-35%वरही आलेलं दिसतं. तर अशा सिच्युएशनमध्ये ज्या मांसपेशी कायमस्वरूपीच्या डेड झालेल्या आहेत त्या पुन्हा परत जिवंत नाही करता येणार, परंतु ज्या वीक झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत त्यांना स्ट्रॉंग मात्र डेफिनेटली करता येणार आहे. त्यामुळे आपण जी संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा पद्धती जी करतोय, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे करायला सांगतोय, त्याच्यामुळे 100% त्यांचं जे पंपिंग कॅपॅसिटी कमी झालं आहे त्यातलं एक 15% तर पंपिंग कॅपॅसिटी आरामात वाढू शकतं. त्याच्याकरता आपल्याला प्रॉपर 7 दिवस रेसिडेन्शियल ट्रीटमेंट घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपल्या लाईफस्टाईलला मॉडिफाईड करणंही गरजेचं आहे. नक्कीच. तर आपण पाहिलं की माधवबागमध्ये फक्त आलेल्या रुग्णांची ट्रीटमेंट केली जात नाही, तर जेव्हा तो रुग्ण बरा होऊन घरी जातो तेव्हासुद्धा त्या रुग्णाची त्या रुग्णाची दैनंदिन चर्या जी आहे, दिनचर्या जी आहे ती व्यवस्थित आहे की नाही याचासुद्धा ट्रॅक जो आहे याच्याकडे सुद्धा लक्ष माधवबागचं असतं. आणि अशाच काही रुग्णांचं मनोगत आपण ऐकूया ज्यांना हृदयविकारासारखे अनेक गंभीर आजार होते, ज्यांना हृदयविकार होता, मधुमेह, BP, डायबिटीज असे सगळे आजार होते आणि त्यानंतर माधवबागच्या लाईन ऑफ ट्रीटमेंट नंतर बऱ्या झालेल्या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. मैं संगीता प्रकाश जैन, मैं जलगांव से आई हूँ. मैं एक्चुअली मेरे को वहाँ सबने डरा दिए थे कि आपका पंपिंग एकदम 20% हो गया है, तो मैं काफ़ी घबरा गई थी यहाँ आकर. और हमने शुरुआत करी कि क्या होगा क्या नहीं, पर जैसे ही फर्स्ट मुलाकात डॉक्टर से हुई तो डॉक्टर साहब ने हमको इतना रिलैक्स कर दिया कि मैं बता नहीं सकती हूँ. उन्होंने एकदम से मेरे को हिम्मत दे दी कि कुछ नहीं, 20% आपका पंपिंग है ना, काफ़ी बढ़ा देंगे हम आपका पंपिंग. जो भी मेरे को अगर दिक्कत आती है खाने में वगैरह, व्यवस्थित नाश्ता, एक तो डाइट कम होता है पर काफ़ी एनर्जेटिक होता है. दोपहर में भी जो लेक्चर रहते थे वो तो सुनने लायक रहते थे. और उसके बाद में पंचकर्म में जाऊँ तो भी इतना बढ़िया से पंचकर्म होता था कि कहीं मेरे को कोई बात की ये ना आई, शिकायत करने का मौका ही नहीं मिला. और जो भी मैंने कोई भी स्टाफ से जो भी रिक्वेस्ट करी होंगी वो पूरी तरह से फेथफुल हुई है. और लास्ट में जो डॉक्टर्स के वगैरह भी जो हमेशा ये रहती थी इन्वेस्टिगेशन, वो भी काफ़ी सराहनीय रही मेरे लिए. तो माधवबाग एक कम खाना, गम खाना और दम जाना, यह बात बहुत अच्छी तरह से सिखाता है. नमस्ते, जय जी. हा डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केले पाहिजे, थोडक्यात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं पाहिजे. तर जीवनशैलीत बदल करायचे म्हणजे काय आणि माधवबाग रुग्णांच्या जीवनशैलीत नेमका कशा प्रकारे बदल घडवून देतं? जीवनशैलीमध्ये बदल घडवणं म्हणजेच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीने लाईफस्टाईल जगतोय, म्हणजे रात्री उशिरा झोपणं, सकाळी उशिरा उठणं, एक्सरसाइज न करणं, बाहेरचं फास्ट फूड खाणं वगैरे, हे आत्ताचं आपलं लाईफ झालं
झालेला आहे. तर हे चेंज करायला आपण बेसिकली सांगतो. त्याकरिता आपण माधवबागमध्ये रेसिडेन्शियल ट्रीटमेंट घेत असताना सकाळी अगदी पहाटे 4 वाजता पेशंटला उठवलं जातं. त्याच्यानंतर दिनचर्या नावाचं ट्रीटमेंट पार्ट आपलं सुरू होतं. म्हणजे रोज सकाळी अर्ली मॉर्निंग उठल्या उठल्या आपल्याला दंतधावन, दात घासणं, कवलगंडूष म्हणजे गुळण्या करणं, देन नाकामध्ये औषध टाकणं, नस्य, नेत्रांजन करणं, डोळ्यामध्ये अंजन घालणं, चेहऱ्याला वाफ घेणं, हे दिनचर्यातली प्रोसेस स्टार्ट झाली की रोज सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायाम, देन त्याच्यानंतर मग सकाळचा ब्रेकफास्ट तोही किती स्वरूपात कशा पद्धतीने घ्यायचा आहे, काय पौष्टिक आहे ते आपण त्याला सांगतो, ते त्याला खायला देतो. दुपारी 11च्या सुमारास थोडीशी फळं, देन दुपारचं जेवण, नंतर इव्हिनिंगला थोडंसं स्नॅक्स, रात्रीचा डिनर, हे विशिष्ट आजारांनुसार त्या कॅलरी वाईज पेशंटला देण्यात येतं. तर ही जी सवय आहे, ही सवय म्हणजे आपली पूर्णतः दिनचर्या जी आपण 7 दिवस पेशंटला फॉलो करायला सांगतो. इवन घरी जाताना सुद्धा आपण त्याला याच सगळ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित फॉलो करायला लावतो, जेणेकरून त्याला भविष्यामध्ये त्रास होऊ नये आणि त्याला त्या गोष्टींची सवय लागावी. म्हणजे थोडक्यात त्याचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कम्प्लिटली आपण करून देत असतो आणि ते सातत्य टिकून राहावं म्हणून आपण माधवबागमधनं MIB पल्सअप नावाचं आपण ॲपही पेशंटच्या मोबाईलमध्ये देतो, जेणेकरून तो सगळं व्यवस्थित करतोय का नाही, त्यांनी जेवणाची जी थाळी बनवली आहे त्याचे फोटो आपण त्याच्यावर मागवून घेतो, जेणेकरून तो त्याच पद्धतीने जेवण करतोय का. घरी जाताना त्याला डिस्चार्ज होताना आपण रेडी टू कुक फूड मटेरियल ॲज अ डायट बॉक्स त्याच्या आजारांनुसार वेगवेगळ्या कॅलरी वाईज वेगवेगळे डायट बॉक्स त्याला दिले आहेत. तेच डायट बॉक्स त्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे. असं त्याच्या उंचीच्या प्रमाणात वजन किती आहे, मग त्याला 1 डायट बॉक्स लागतोय का 3 लागतात, त्यानुसार आपण त्याला ते देत असतो. आणि हे सगळं तो ज्यावेळेस व्यवस्थित फॉलो करतो, याची सवय त्याला व्यवस्थित ज्यावेळेस लागते त्यावेळेस त्याचं डेफिनेटली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झालं हे आपण कन्फर्म सांगतो. आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला त्याच्या रिडिंग्समध्ये पण दिसतो. म्हणजे त्याचं वेट रिडक्शन झालेलं आहे, शुगर त्याची कंट्रोलमध्ये आलेली आहे, BP नॉर्मल पोझिशनला राहतोय, कोलेस्ट्रॉल संपलेले आहेत. आणि जी हृदयाच्या संबंधित ज्या काही तपासण्या आहेत त्या पहिल्या ज्या सिच्युएशनमध्ये होते, स्ट्रेस टेस्ट कमी चालत होते, आता ती इम्प्रूव्ह झालेली आहे, पंपिंग कमी होतं, आता ते 2-3%, 5% वाढलेलं आहे. हे पॅरामीटर्ससुद्धा आपल्याला टेस्ट ज्यावेळेस पेशंट फॉलोअपला येतो त्यावेळेस आपल्याला टेस्टमध्ये दिसून येतं. म्हणजे थोडक्यात त्याचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झालं. आपण संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा पद्धती त्याला ट्रीटमेंट पार्ट दिल्यामुळे त्याची इम्प्रूव्हमेंट झाली हे आपल्याला उघड होतं. नक्कीच डॉक्टर, आणखी एक प्रश्न, खर्चाच्या बाबतीत काय थोडक्यात सांगता येईल का? खर्चाच्या बाबतीत जर सांगायला गेला तर बाहेर जी आपण पेंजोप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करून घेतो याच्यामध्ये लाखो रुपये आपले खर्च होतात. परंतु माधवबाग ही अशी संस्था आहे की ज्याच्यामध्ये अगदी कमीत कमी 40,000पासून ते 90,000पर्यंत ट्रीटमेंटचा 7 दिवसाचा खर्च राहतो. परंतु हा जो खर्च आहे हा खर्च ट्रस्टच्या मार्फत आपण अगदी 40 ते 90,000 या रेंजमध्ये आपण पेशंटच्या डिसीजनुसार देत असतो. शिवाय याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फॅसिलिटीज पण आहेत. म्हणजे डिस्चार्ज झाल्याच्या नंतर एव्हरी मंथ फॉलोअपला ज्यावेळेस पेशंट येणार आहे त्यावेळेस त्याचं एक पंचकर्म फ्री ऑफ चार्ज करून घेतलं जातं, त्याला डायट बॉक्स दिले जातात, काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन फ्री ऑफ चार्ज आहे, 3 महिन्यासाठी MIB पल्स ॲप त्याला मोफत त्याच्या मोबाईलवरती दिलं जातं. त्याचबरोबर रुटीनमध्ये अदर इन्व्हेस्टिगेशन्समध्ये ब्लड इन्व्हेस्टिगेशन, ट्रेस टेस्ट, 2D इको अशा सवलतीसुद्धा आपल्याला त्याला फ्रीवाले कुपन दिले जातात. म्हणजे डेफिनेटली ज्या गोष्टींना बाहेर दर महिन्याला 15,000 ते 20,000 खर्च येणार आहे तो त्याचा अगदी बऱ्याचशा गोष्टी फ्रीमध्ये होणार आहे. आणि ज्या चार्जेबल टेस्ट राहतात त्याही अगदी माफक दरामध्ये त्यांना करून दिल्या जातात. म्हणजे जर खर्चाची बाब जर पाहायला गेली तर अगदी गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट पार्ट तिथे घेऊ शकतो. आणि शिवाय BPL पेशंटसाठी सुद्धा आपल्याला पिवळ्या रेशन कार्डचे जे पेशंट आहेत त्यांना सुद्धा अगदी 10,000पर्यंत 10,000 ते 15,000पर्यंत फक्त खर्च येऊन पूर्ण लाईन ऑफ ट्रीटमेंट जी 90,000ची आहे ती फ्रीमध्ये होऊन जाते. नक्की सर, आपण सुद्धा माधवबागच्या या अत्यंत सवलतीच्या दरात केल्या जाणाऱ्या आणि प्रभावी उपचार पद्धतींचा लाभ घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते नोट डाऊन करून घ्या. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.